नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शीतल कुमार सोपनराव भोंग, मेंबर ऑफ बोर्ड ऑफ स्टडीज बालभारती पुणे, सब्जेक्ट एक्सपर्ट, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ HSC बोर्ड पुणे. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 2024 फेब्रुवारी 2024 आणि फेब्रुवारी 2023चा क्वेश्चन पेपर पूर्ण डिस्कस केलेला आहे. आज आपण जुलै 2023चा क्वेश्चन पेपर डिस्कस करणार आहोत. तर सुरू करण्यापूर्वी मला एक सूचना तुम्हाला सांगायची. जर तुम्ही आपल्या शीतल कुमार भोंग केमिस्ट्री या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करायचे आणि जे जे व्हिडिओ तुम्हाला आवडतील ते व्हिडिओ तुम्ही लाईक करा. आपल्या इतर मित्रांना, दुसऱ्या कॉलेजमध्ये असतील, दुसऱ्या गावाला असतील ना, तेव्हा एक मित्र इतरांना शेअर करा. त्यांना नक्कीच या सगळ्या व्हिडिओचा फायदा होईल. आपण पूर्ण 11वी आणि 12वी केमिस्ट्रीचे प्रत्येक चॅप्टरचे व्हिडिओज तयार केलेले आहेत आणि तयार करणार आहोत. आणि याच्यासाठी जर तुम्ही बेल आयकॉन क्लिक करून तिथे सबस्क्राईब करायचे आणि ऑन करून तिथे ऑल करायचे, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओज दिसतील. तर MHCET, JEE आणि नीट केमिस्ट्रीचे पण व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत. तर हे सगळं जर तुम्हाला हवं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे व्हिडिओजला आणि शेअर करायचे. तर याच्यामध्ये पण सूचना तीच आहे. 2024ला जी सूचना बदल झालेली ती सूचना याच्यामध्ये तुम्हाला सापडेल. 7 नंबरची सूचना बघा. फॉर इच मल्टिपल चॉईस टाइप ऑफ क्वेश्चन इट इज मॅन्डेटरी टू राईट द करेक्ट आन्सर अलॉंग विथ इट्स अल्फाबेट. आता ही सूचना फेब्रुवारी 2024 पासून काढून टाकलेली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी जरी अल्फाबेट नाही लिहिलं, उत्तर लिहिलं तरी त्याला मार्क मिळणार आहेत. नुसतं अल्फाबेट करेक्ट लिहिलं तरी त्याला मार्क मिळणार आहेत आणि अल्फाबेट आणि उत्तर लिहिलं तरी त्याला मार्क मिळणार आहेत. ह्या सूचना मी 2 वेळा तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर त्या आता तुम्हाला माहीत झाली असतील, त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त वेळ न घालवता आपण क्वेश्चन पेपरला सुरू करूया. हा लक्षात घ्या, जुलै 2023चा पेपर आहे आणि त्याच्यामध्ये सेक्शन ए ला पासून आपण सुरुवात करू. सेक्शन ए हा 18 मार्काचा असतो. त्याच्यामध्ये 10 मार्काचे MCQs आणि 8 मार्काची VSE. सूचना तीच आहे. सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर फॉर द फॉलोइंग मल्टिपल चॉईस टाइप ऑफ क्वेश्चन्स. 10 मार्काचा आहे. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे. उत्तर पत्रिकेमध्ये ज्यावेळेस आपण उत्तर लिहितो, मी बऱ्याच वर्षापासून ऑब्झर्व करतो, काही मुलांना प्रश्नपत्रिकेत पण उत्तर लिहिण्याची सवय असते. तर सेक्शन फक्त नोंदवायचं आहे उत्तरपत्रिकेमध्ये आणि हा प्रश्न लिहिण्याची गरज नाहीये. क्वेश्चन परत प्रश्नपत्रिकेमध्ये लिहिण्याची आवश्यकता नसते. हे तुम्ही जरूर लक्षात घ्या. डायरेक्ट तुम्ही इथे 1 लिहायचे आणि त्याचं अल्फाबेट आणि उत्तर. पहिलं प्रश्न बघूया आपण. व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन? एनिसोल ऑन हीटिंग विथ कॉन्सन्ट्रेटेड HI गिव्स. एनिसोल हे इथे बघा कॉमन नाव दिलेले मिथॉक्सीबेन्झीन त्याला आपण म्हणतो. ऑन हीटिंग विथ कॉन्सन्ट्रेटेड HI ही अल्कोहोल्स फिनॉल इथर्स मधली रिएक्शन आहे. इट गिव्स फिनॉल प्लस आयोडोमिथेन. दिस रिएक्शन इज गिवन ऑन पेज नंबर 251. So the correct answer is methyl plus iodomethane. Phenol plus iodomethane. Then the second MCQ is, which solution shows positive deviation from Raoult's law? This is from the solution chapter. It's first we will discuss the question. Phenol plus aniline, chloroform and acetone, ethanol and acetone, chloroform and ethanol. Its correct answer is methanol and acetone. It's given on page number 33. Textbook मध्ये page number 33 वर तुम्हाला उत्तर सापडेल. Then the third MCQ is, the coordination number of cobalt in this complex is given. Cobalt, chloride, ethylene bis-ethylene diamine plus म्हणजे हा कॅटॉनिक कॉम्प्लेक्स दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर विचारलेला आहे. तर इथं कोऑर्डिनेशन नंबर इन 2 म्हणजे इथिलीन डायमाइन याचा झाला 4 आणि हे 2 म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर झाला 6. लक्षात घ्या, इथे बरेच मुलं कन्फ्यूज होण्याची शक्यता आहे, कारण इथे 2 आणि हे 2 + 2 4 लिहिण्याची शक्यता आहे. बट इथिलीन डायमाइन इट इज अ बायडेंटेट लिगॅंड, म्हणजे त्याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन
डोनर पेअर असतात म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर हा 4 आणि या क्लोरीनची 2, 4 + 2 6 हे लक्षात घ्यायचंय. तर त्याचा करेक्ट आन्सर आहे 6. दिस आन्सर वी विल फाइंड ऑन पेज नंबर 193 इन युअर टेक्स्ट. हा, इथे एक रिएक्शन दिलेली आहे, बेन्झीन ॲरो दिस इज CO, कार्बन मोनॉक्साईड, HCl अनहायड्रेट्स AlCl3. ही खूप फेमस रिएक्शनची हाय प्रेशर ही गटरमॅन कॉच फॉर्म्युलेशन रिएक्शन ही बेन्झाल्डिहाइड इथे तयार झालेलं आहे. सो दिस फॉर्म्युल ग्रुप इज ऍडेड. So it is Gutterman-Koch formulation reaction, or it is Gutterman-Koch reaction. It is from the chapter aldehydes and ketones. Page number 262 वर त्याचा आन्सर तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये मिळेल. नेक्स्ट नंबर 5 MCQ is which is an example of thermoplastic polymer. This is from the chapter Introduction to the Polymer Chemistry मधला क्वेश्चन आहे हा. ऑप्शन दिलेले बेकलाइट, पॉलिस्टायरीन, नायलॉन 66, युरिया अँड फॉर्मल्डिहाइड रेझिन. तर याचं करेक्ट आन्सर आहे थर्मोप्लास्टिक पॉलिमर पॉलिस्टायरीन. इट्स आन्सर इज गिवन ऑन पेज नंबर 326. देन नंबर 7 नायक्रोम इज अन अलाय ऑफ. त्याच्यामध्येच उत्तर आहे नायक्रोम, निकेल अँड क्रोमियम. सो इट्स व्हेरी इझी, निकेल अँड क्रोमियम. त्या प्रश्नामध्येच उत्तर आहे नायक्रोम. इट्स आन्सर इज गिवन ऑन पेज नंबर 175. 7वं MCQ दिलेले आयडेंटिफाय ए इन द फॉलोइंग रिएक्शन. ए आपल्याला विचारलाय 2023च्या प्रश्नपत्रिकेमध्ये. मला वाटतं हे विचारलेलं होतं, स्ट्रक्चर विचारलेलं होतं. ए विचारलेलं आहे इथे, स्ट्रक्चर विचारलं होतं, ए विचारलंय. स्टार्टिंग मटेरियल इथे विचारले सोडियम मेटल इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. सो याचं उत्तर आहे क्लोरोबेन्झीन. दिस इज अ फिटिक रिएक्शन. This is a fatigue reaction. So it's the starting material is chlorobenzene. We get biphenyl plus twice NaCl. There are 3 reaction. Words reaction is different. Fatigue reaction is different, and words fatigue reaction. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की इथे प्रत्येक रिएक्शन वर प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे तो भाग निग्लेक्ट करून चालणार नाही. 8वं MCQ आहे which amine does not react with Hinsberg reagent. Which amine does not react with Hinsberg reagent? अमाइन्स मधला प्रश्न आहे. नेहमी हिन्सबर्ग रिएजंटवर प्रश्न विचारलेला असतो, त्याचा फॉर्म्युला तरी विचारलेला असतो किंवा त्याच्यावरती एकतरी अशा प्रकारचा प्रश्न असतो. तर इथे NN डायइथिल इथेनामाइन डज नॉट रिॲक्ट विथ हिन्सबर्ग रिएजंट, म्हणजे टर्शरी अमाइन आहे हा. टर्शरी अमाइन डज नॉट रिॲक्ट विथ हिन्सबर्ग रिएजंट. देन पुढचा प्रश्न दिलेला आहे नंबर 9 MCQ आहे. न्यूमरिकल बेस आहे. द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ NH4OH. म्हणजे तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं असेल तर तिन्ही प्रश्नपत्रिकेमध्ये MCQ न्यूमरिकल बेस हे त्याच चॅप्टरवर विचारलेले, म्हणजे आपल्याला त्या चॅप्टरचा आयोनिक इक्विलिब्रिया जो चॅप्टर आहे त्याचा न्यूमरिकल्स MCQ ला विचारतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. The dissociation constant of NH4OH is 1.8 into 10 raised to 5. The degree of dissociation of its 0.01 molar solution is, the answer is A, 0.04242. Page number 51 वर सोडून दिलेले. शेवटचे MCQ आहे half life of a first order reaction is 30 minutes at 300 Kelvin. The value of its rate constant is K विचारलेला आहे. इट्स आन्सर इज 0.0231 मिनिट इनवर्स. हे सोडून दिलेले पेज नंबर 127 वर. तर MCQ 10 MCQ मध्ये 2 MCQ हे न्यूमरिकल बेस असतात आणि एक VSE हा न्यूमरिकल बेस असतो. म्हणजे पूर्ण केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये 3 मार्काचे न्यूमरिकल हे कंपल्सरी असतात. बाकीचे सेक्शन B, सेक्शन C आणि सेक्शन D चे जे न्यूमरिकल आहेत ते तुम्ही ऑप्शनला टाकू शकता. त्याचा डिटेल व्हिडिओ आपण नंतर मी करणारच आहे. क्वेश्चन हाऊ टू सॉल्व द स्ट्रेस फ्री केमिस्ट्री क्वेश्चन पेपर, त्याचे सर्व इन्स्ट्रक्शन्स मी त्याच्यामध्ये देणार. क्वेश्चन नंबर 2 VSA. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. 8 प्रश्न आहेत 8 मार्काला. त्याच्यामध्ये कुठलाही ऑप्शन दिलेला नसतो. प्रश्न बरोबर आला तरी 1 गुण असतो, प्रश्न चुकला तर 0. हाफ मार्क याच्यामध्ये मिळत नाही.
पहिला प्रश्न आहे, राईट द नेम ऑफ द रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट इन ग्रुप 16. इट्स व्हेरी इझी, नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे. पोलोनियम याचा आन्सर आहे पेज नंबर 138 वर दिलेले टेक्स्टबुक मध्ये. राईट द स्ट्रक्चर ऑफ ग्लायसिन, स्ट्रक्चर नॉलेज बेस आहे, सोपा प्रश्न आहे. NH2CH2COH पेज नंबर 308 वर बायोमॉलिक्युल्स मधला प्रश्न आहे, अतिशय सोपे VSA विचारले होते. सेल कॉन्स्टंटचे युनिट विचारलेले पेज नंबर 96, अतिशय सोपे, सेंटीमीटर इनवर्स और मीटर इनवर्स पेज 96 इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा प्रश्न आहे. चौथं VSA, राईट द नंबर ऑफ पार्टिकल्स, हा आत्ता पण रिपीट झालेला प्रश्न आहे, लक्षात घ्या. 2024च्या पेपरला पण हा प्रश्न आलेला आहे. तो तिथं MCQ मध्ये मला वाटतं विचारलेला आहे आणि इथे VSA ला विचारला, तर त्याचं उत्तर आहे 4. नेम द गॅमा आयसोमर ऑफ BHC, हा खूप वेळा प्रश्न विचारलाय. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द बोर्ड एक्झाम. लिंडेन और गॅमॅक्झिन, इट इज द गॅमा आयसोमर ऑफ बेन्झिन हेक्साक्लोराइड पेज नंबर 341 वर याचं उत्तर आहे. आणि 4 FCCचं राहिलं होतं, 8 नंबर पेजवर उत्तर आहे. राईट द IUPAC नेम ऑफ आयसोब्युटाल्डिहाइड, IUPAC नाव विचारलेले अल्डिहाइड कीटोन्स मध्ये 2 मिथाइल प्रोपेनॉल. इट्स करेक्ट आन्सर इज गिवन ऑन पेज नंबर 258. देन 7 नंबरचं VSA, विच अलॉय इज युज्ड इन फिशर टॉपेक प्रोसेस, हा पण 2-3 वेळा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारलेला आहे. इट्स आन्सर इज कोबाल्ट थोरियम अलॉय ऑन पेज नंबर 174. इट्स आन्सर इज गिवन. शेवटचं VSA विचारलेला आहे, न्यूमेरिकल बेस आहे. 3 moles ऑफ एन आयडियल गॅस आर एक्सपांडेड आइसोथर्मली फ्रॉम 15 dm cube to 20 dm cube at constant external pressure of 1.2 bar. Estimate the amount of work in joules मध्ये विचारले. Its answer is -600 joules. Solved आहे पेज नंबर 68 वर. कम टू सेक्शन नंबर B. सेक्शन B कडे यायचंय. याच्यामध्ये 12 प्रश्न असतात, त्यातले 8 सोडवायचे. 8 दुणे 16 मार्काचा हा सेक्शन आहे. प्रत्येक प्रश्न 2 मार्कांसाठी. डिफरन्स असेल तर आपल्याला 4 डिफरन्स लिहिणं गरजेचं असतं. प्रत्येक डिफरन्सला हा हाफ मार्क असतो. क्वेश्चन 3 विचारलेला आहे, राईट 4 पॉस्ट्युलेट्स ऑफ पर्नर थेरी ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस. 4 विचारलेले म्हणजे प्रत्येक पॉस्ट्युलेटला हाफ मार्क. पेज नंबर 194 वर पॉस्ट्युलेट्स दिलेले आहेत, एकाखाली एक लिहायचेत. कुठलंही त्याच्यामध्ये अवघड असं काही नाही, नॉलेज बेस्ड प्रश्न विचारलेला. क्वेश्चन 4 विचारलेला आहे, वाय फ्लोरीन शोज अॅनोमलस बिहेवियर. आता इथे anomalous behavior, why fluorine shows anomalous behavior च्या conditions लिहायच्यात, because of high electronegativity, small size, absence of d orbital. हे प्रत्येक कंडिशन हाफ हाफ मार्काला आहे. 4 मुद्दे लिहायचे. 142 वर याचं उत्तर दिलेले. क्वेश्चन नंबर 5 आहे, what is the mass of copper metal produced at cathode during the passage of 5 ampere current through the CSO4 solution for 6000 seconds? Molar mass of copper is given 63.5 grams per mole. हा पण सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे, पेज नंबर 101 मधला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा 2 मार्काचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर पुढचा 6 नंबरचा क्वेश्चन आहे, हाऊ इज ग्लुकोज प्रिपेअर्ड फ्रॉम सुक्रोज. अगेन इट इज रिपीटेड इन आय थिंक 2000 फेब्रुवारी 2023च्या प्रश्नपत्रिकेत पण हा विचारलेला आहे प्रश्न 2 मार्कांना. म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की कुठले कुठले प्रश्न रिपीट होतात, कुठल्या चॅप्टर मधल्या कुठल्या भागावर आपण जोर दिला पाहिजे. पेज नंबर 199 मध्ये उत्तर रिॲक्शन दिलेली आहे. रिॲक्शन पण लिहिणं, इथे रिॲक्शनलाच मार्क आहे आणि त्याचं वर्डिंग मध्ये पण लिहायचंय. क्वेश्चन नंबर 7 आहे, डिराइव्ह द इंटिग्रेटेड रेट लॉ ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन. याच्यावरती प्रश्न असतोच. झिरो ऑर्डर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा इंटिग्रेटेड रेट लॉ, हाफ लाईफ रिलेशन यावर प्रश्न विचारलेला असतो. इथे पेज नंबर 129 वर ते रिलेशन डिराइव्ह करून दिलेले. Question number 8 is again the numerical question. The normal boiling point of ethyl acetate is 77.06 degrees Celsius. The solution of 50 grams of a non-volatile solute in 150 grams of ethyl acetate boils at 84.27 degrees Celsius. Evaluate the molar mass of solute if Kb for ethyl acetate is 277 degrees Celsius. Degree Celsius kilogram per mole. सॉल्ड न्यूमेरिकल आहे, पेज नंबर 37 वर 2 मार्काचं. देन क्वेश्चन नंबर 9, हाऊ इज फिनॉल प्रिपेअर्ड फ्रॉम क्युमिन. क्युमिन पासून फिनॉल बनवायचंय, और आइसोप्रोपाइल बेन्झीन क्युमिनला दुसरं नाव आहे. इट इज फ्रॉम चॅप्टर अल्कोहोल्स फिनॉल्स इथर्स, पेज नंबर
240 वर रिॲक्शन दिलेली. क्वेश्चन नंबर 10 आहे, why do D block elements form colored compounds? त्याच्या 4 कंडिशन्स लिहायच्या त्या. त्याला मार्क दिलेले पेज नंबर 272 वर त्या 4 कंडिशन्स दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 11 आहे, राईट अ नोट ऑन ओल्फ-किर्चner रिडक्शन रिॲक्शन. रिॲक्शनला 1 मार्क आहे, एक्सप्लेनेशनला 1 मार्क आहे. पेज नंबर 274 अँड 275 वर हे दिलेले अल्डिहाइड आणि केटोन्स मध्ये. हाऊ इज नायलॉन 66 प्रिपेअर्ड? हा रिपीट झालेला प्रश्न आहे, लक्षात घ्या. बघा 2023 फेब्रुवारीला पण आलेला आहे आणि जुलै 2023 ला पण विचारलेला आहे, नंतर पण विचारला जाऊ शकतो. इथे this is a two-step reaction. First, we have to show the hexamethylene diamine adipic acid. It combines, they form nylon salt, and then again nylon salt undergoes polymerization. It gives nylon 66 polymer. On page number 330 in the textbook, its explanation and reaction is given. Question number 13 विचारलेला आहे, derive Ostwald dilution law equation for weak acid. फक्त weak acid चे विचारलेले आहे. तिथे 2 टेक्स्टबुक मध्ये तुमच्या weak acid and weak base असे 2 Ostwald dilution law आहे. So we have to write here 49 and 50 on page number. It is given only for the weak acid. Question number 14 is, what is Grignard reagent? How it is prepared? What is Grignard reagents having 1 mark, and how it is the preparation reaction we have to write for 1 mark. It's given on page number 226. So section B is completed. It's quite easy. Then come to section C. Again here 12 questions will be there. Out of 12 we have to solve any 8. याच्यामधले 8 प्रश्न लिहायचे. Each question having 3 marks weightage. So total is 24. So this question number 15 is solved numerical from the chemical thermodynamics. As it is given on page number 80. Go through this numerical. I'm not going to read this numerical. This is solved numerical. Then come to question number 16. Write a note on Hofmann bromomide degradation reaction. This is for 2 marks on page number 286. This reaction is given, degradation. So this is amide is converted into amine. This is a degradation reaction. Convert benzene diazonium chloride into benzene. This is having 1 mark. So this is a 2 plus 1. 2 marks for a degradation and 1 mark for this conversion. 293 on page number 293. This answer is given. Question number 17. Write any 3 advantages and disadvantages of nanoparticles and nanotechnology, each having 1 mark. Each having 1 mark. Then question number 18. Write the molecular formula and the structure. See, this question is also repeated many times. So, student, I request you prepare these structures carefully. Sulfuric acid, peroxymonosulfuric acid, and thiosulfuric acids. Also, we have to prepare the oxyacids of chlorine, which are given in the same chapter. Its answer we will found on page number 147 and 148. Question number 19 is, explain optical activity of 2-chlorobutane. This is from the halogen derivative. 3 marks question. Here optical activity definition is important, and how the 2-chlorobutane is optically active. We have to draw the structures. Page number 216, his answer is given. Question number 20 is, write different oxidation state of manganese. Different oxidation state of manganese. Y+2 oxidation state of manganese is more stable. So this is also the 2 plus 1 combination. Different oxidation states of manganese. This is having 1 mark, and Y+2 oxidation state is more stable because the half filled state with the 2 electrons from the D is given. Page number 167. Its answer is given in detail. Then come to question number 21. Prepare the following by using methyl magnesium iodide. Means Grignard reagent is given. And see, this is the one. First one is ethanol. It is primary alcohol, propane to alloys, secondary alcohol, and third one is 2-methyl propane to alloys, tertiary alcohol. So this is the reaction. First one is methyl magnesium iodide with formaldehyde, that is ethanol. The second one is ketone
sorry, second one is acetaldehyde, propan-2-ol. This reaction it is takes with acetaldehyde, and third one is reaction with ketone. So all these three reactions are given on page number 239. Then come to question number 22. Define a ebullioscopic constant. It is for 1 mark from the solution chapter. Its definition is given on page number 36. Derive the relation between freezing point depression and molar mass of a solute. Solution madlai. Page number 38. So this is 2 plus 1. Relation is for 2 marks. Definition is for 1 mark. Define buffer solution 1 markala hai. Write any 4 applications of buffer solution 2 markala hai. Each application having the half mark. Its answer is given on page number 55 and 56 and 57. Applications are given on page number 56, 57. Definition is given on page number 55. Come to question number 24. An element with molar mass 27 grams per mole forms a cubic unit cell with edge length is given 405 picometer. इथे प्रिंटिंग मिस्टेक पेपर मध्ये झालेली P.M झालेले आहे. सो इथे प्लीज ट्राय टू अंडरस्टँड दिस शुड बी कंबाईन. पिकोमीटर आहे हे. इफ डेन्सिटी ऑफ द एलिमेंट इज 2.7 grams per cm cube, what is the nature of the cubic unit cell? 3 मार्काचं न्यूमेरिकल आहे. आय थिंक सॉल्ड आहे. पेज नंबर 27 वर दिलेले सोडून. देन क्वेश्चन नंबर 25 ऑन द बेसिस ऑफ VBT. एक्सप्लेन द नेचर ऑफ बॉन्डिंग. मी मागेच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले की याच्यावरती प्रश्न असतोच. त्याच्यामुळे हे सगळ्या विद्यार्थ्यांनी तयार करून ठेवायचं व्यवस्थित. एक कॉम्प्लेक्स दिलेलं असतं आणि त्या कॉम्प्लेक्सच्या आधारित तुम्हाला त्याचं हायब्रिडायझेशन, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन, जॉमेट्री या सगळ्या गोष्टी VBTनी लिहायच्या आहेत. क्वेश्चन नंबर 26 इज कन्वर्ट. 3 रिएक्शन दिलेत. ऍसिटिक ऍसिड इंटू ऍसिटामाइड, acetyl chloride into acetic anhydride, then sodium acetate into methane. So all these 3 reactions are given on page number 278, 279, and these 2 B and C is given on page number 279. 2 वेळा ह्या रिएक्शन 279 चे रिपीट झालेले आहेत. लक्षात घ्या, महत्वाचे रिएक्शन्स आहेत. सेक्शन डी इट इज फॉर 12 मार्क्स. 5 प्रश्न असतात, त्याच्यातले 3 लिहायचे. It is a combination question. Define isomorphism. It is from solid state. 1 markala hai. Write Arrhenius equation. 1 markala hai. Derive an expression to determine activation energy for 2 different temperatures T1 and T2. हा 2 मार्काला आहे. म्हणजे Arrhenius equation नुसतं लिहायला 1 मार्क आहे. आयसोमॉर्फिझम डेफिनेशन 1 मार्काला आहे. आणि हे रिलेशन डिराईव्ह करायला 2 मार्क दिलेले. पेज नंबर 133 वर ते एक्सप्रेशन दिलेले. क्वेश्चन नंबर 28. व्हॉट आर इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. रिपीट झालेला आहे प्रश्न हा. 1 मार्काला डेफिनेशन आहे. राईट एनी 2 जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. 2 कॅरेक्टरिस्टिक्स अर्ध्या मार्काला आहे. 1 म्हणजे हे 1 मार्काला, हे 1 मार्काला झाला, 2 मार्काला झाला. ड्रॉ द फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला ऑफ अल्फा डी. इथं टी चुकून प्रिंटिंग मिस्टेक आहे, प्लस पाहिजे, याला 1 मार्क आहे. आणि राईट द रिएक्शन इन्व्हॉल्ड इन द फॉर्मेशन ऑफ टेफ्लॉन, याला 1 मार्क आहे. म्हणजे 4. इथे 2 जनरल कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत. 1 कॅरेक्टरिस्टिक अर्ध्या मार्काला. 158 वर त्या कॅरेक्टरिस्टिक्स दिलेला आहे. फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला बायोमॉलिक्युलचा प्रश्न आहे. 303 पेजवर दिलेले. आणि हा टेफ्लॉनची रिएक्शन पॉलिमर्स मधली दिलेली 329 वर. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 29 आहे. डिस्क्राईब द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. मोठा प्रश्न दिलेला आहे 2 मार्काला. कन्स्ट्रक्शन वर्किंग त्याच्यामध्ये लिहायचंय. राईट एनी 2 डिफिकल्टीज इन सेटिंग SHE. हा 2 मार्काचा प्रश्न आहे. हा 2 मार्काचा प्रश्न. 4 मार्काचा 108 आणि 109 मध्ये. Then come to question number 30, electrochemistry चा आहे. Any 2 statements of the first law of thermodynamics. हा chemical thermodynamics मधला प्रश्न आहे. For a certain reaction, delta H0 standard or delta H0 दिला is 224 kilojoule and delta S not दिलेला is 153 joule.
per Kelvin. At what temperature the change over from spontaneous to non-spontaneous will occur. I think this is also the solved numerical. It is given on page number 85. म्हणजे इथे टू स्टेटमेंटला 2 मार्क आहेत आणि इथे हे न्यूमरिकल 2 मार्काचं आहे. म्हणजे टोटल 4 मार्काचा प्रश्न आहे. 2+2. शेवटचा प्रश्न आहे डिफाईन गँग्यू 1 मार्काला आहे, आयोनायझेशन आयसोमर 1 मार्काला आहे, अरोमॅटिक कीटोन्स 1 मार्काला आहे. आणि शेवटचा प्रश्न दिलेला आहे राईट द युजेस अँड एन्व्हायरमेंटल इफेक्ट ऑफ मिथिलीन क्लोराइड हा 1 मार्काला आहे. म्हणजे इथे यूज अर्धा मार्काला आहे आणि एन्व्हायरमेंटल इफेक्ट 1 एन्व्हायरमेंटल इफेक्ट लिहिणं गरजेचं आहे. सो दिस इज अबाउट द क्वेश्चन पेपर ऑफ जुलै 2023. तर आपण आता 3 क्वेश्चन पेपरचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेले. तर पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे शीतल कुमार भोंग केमिस्ट्री. व्हिडिओला लाईक करायचे, शेअर करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे, बेल आयकॉनवर क्लिक करायचे आणि तिथं बेल आयकॉनवर क्लिक करून ऑन करून ऑल करायचे. म्हणजे तुम्हाला जसे जसे मी पुढचे व्हिडिओ टाकत जाईल तसं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि तुम्हाला प्रिपरेशन करणं सोपं जाईल. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चन बँक चा व्हिडिओ बनवणार आहे की जे आता जी परीक्षा झालेली आहे फेब्रुवारी 2024चा जो पेपर झालेला आहे त्याचा रिझल्ट साधारण मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लागेल आणि जूनमध्ये तुम्हाला मार्कशीट मिळतील. म्हणजे या परीक्षेमध्ये जर काही विद्यार्थ्यांना जर कमी मार्क मिळाले, क्लास इम्प्रूव्हमेंट करायचे, त्याला आपण श्रेणी सुधार म्हणतो, किंवा कोणाचा जर विषय गेला तर त्या विद्यार्थ्यांसाठी क्वेश्चन बँक मी काही प्रश्न सरावासाठी देणार आहे. त्याचा व्हिडिओ लवकरच मी उद्या किंवा परवा टाकेल. सो थँक्यू व्हेरी मच.